नमस्कार मित्रांनो, 31 मार्च पर्यंत ही कागदपत्रे जमा करा, अन्यथा आपले पेन्शन थांबणार। तहसीलदारांकडून वारंवार आव्हान। थेट खात्यात पैसे जमा होण्यासाठी UDID व आधार लिंक करणे अनिवार्य आहे। राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या नवीन सूचनेनुसार आता दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे जे काही अर्थसहाय्य आहे अधिक पारदर्शक होणार आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांगांनी आपले UDID कार्ड म्हणजेच वैशिष्ट्यपूर्ण ओळखपत्र आणि आधार कार्ड तात्काळ तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन तहसीलदारांकडून वारंवार करण्यात येत आहे। लवकरात लवकर आपल्याला जमा करायचं आहे। आता काय आहे याचे नेमके फायदे आणि का जमा करावे हे समजून घ्या। शासकीय नियमानुसार आता सर्व योजनेचे पैसे थेट DBT मार्फतच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधार संलग्न असलेल्या जमा होत आहेत। ज्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न UDID कार्ड लिंक नसेल त्यांना पुढील लाभापासून वंचित राहावे लागेल। म्हणजे आपले कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे आवश्यक आहे। योजनेचा लाभ विना अडथळा सुरू राहण्यासाठी ही कागदपत्रे वेळेत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। 31 मार्च ही शेवटची तारीख आहे। प्रशासनाकडून कागदपत्रे जमा करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे। हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या। तालुक्यातील सर्व पात्र दिव्यांग बांधवांनी संबंधित कागदपत्रांच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स तहसील कार्यालयात जमा करण्यात याव्यात, जेणेकरून त्यांचे मानधन वेळेवर त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ सुलभतेने मिळावा हा शासनाचा मुख्य उद्देश आहे। 31 मार्च पूर्वी कागदपत्रे जमा करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन वारंवार तहसीलदाराकडून करण्यात येत आहे। तहसील कार्यालयामध्ये लवकरात लवकर जायचं आहे। 31 मार्चची वेळ न पाहता आपण सलग येणाऱ्या काही दिवसामध्ये 31 मार्चच्या पूर्वी लवकरात लवकर हे कागदपत्र जमा करून टाकायचं आहे। अत्यंत महत्त्वाची ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।